पुणे विमानतळावर इंडिगोसह अनेक विमान कंपन्यांच्या उड्डाणात सलग काही दिवस अडथळा निर्माण झालाय। फक्त मागील 2 दिवसातच 38 पेक्षा अधिक उड्डाणे रद्द झाली आहे। अनेक उड्डाणे विलंबाने धावपट्टीवर उतरली किंवा उड्डाण करू शकली नाही। अचानकच्या या गोंधळामुळे प्रवाशांना तासनतास प्रतीक्षा करावी लागली आहे। त्रासदायक परिस्थितीला सामोरे जावे लागले। सोशल मीडियावर अनेक प्रवाशांनी आपला संताप व्यक्त करत व्हिडिओ व फोटो शेअर केले। विमान सेवेतील हा कोलमडण्यामागील प्रमुख कारण म्हणजे मनुष्यबळाचा गंभीर अभाव, ग्राउंड स्टाफ, फ्लाईट कॅन्सल्स आणि तांत्रिक कामकाजात कर्मचाऱ्यांची कमतरता निर्माण झाल्यामुळे उड्डाणाचे वेळापत्रक कोलमडले आहे। विमान सेवेतील या गोंधळाचा फटका इंडिगोसह काही प्रमुख विमान कंपन्यांनाही बसलाय। पंजाब, राजस्थान आणि दिल्लीसह विविध विमानांना तासनतास विलंब झाला। अनेक प्रवाशांनी वृद्ध नागरिक, लहान मुले आणि कुटुंबांसह भोगावा लागलेला त्रास व्हिडिओच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवलाय। देशभरातील इंडिगोच्या 550हून अधिक उड्डाणे रद्द झाल्याने मुंबई, पुणे, दिल्ली, बेंगळुरूसह अनेक विमानतळावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे। सलग 4थ्या दिवशीही गोंधळ सुरू असून दिल्ली, मुंबई, पुणे येथील सुमारे 200 प्रवासी इंडोनेशियामध्ये अडकले आहे। क्या रिफंड कैंसिलेशन हो गया है, पैसा वापस नहीं मिल रहा, लाइन में लगे रहो। कब से वेट कर रहे हो आप? 2 घंटे तो हो गए मेरे को, 4 घंटे फ्लाइट के लिए वेट किया, फिर कैंसिल किया। अभी बोलते हैं कि रिफंड के लिए ऑनलाइन जाओ या इधर लाइन में लगे रहो। अरे पानी तक नहीं पूछा, रिफंड की तो बात छोड़ो। 6 घंटे 4 घंटे फ्लाइट डिले होती है तो खाना पीना रहना सब मिलता है। कहाँ से आप ट्रैवल कर रहे हो? मैं तो पुणे से ही, पुणे से कहाँ पे? राजकोट जाना था। राजकोट जाना था। हमें रिटर्न जर्नी का भी कैंसिल करना पड़ेगा, उसका भी प्रॉब्लम। आप दूसरी कंपनी का ऑप्शन